आणि आता बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळच्या नेरमधील एका चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झालेला। हा पुरलेला मृतदेह बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलंय। अजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या चिमुकलीचं मृत्यू प्रकरण अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, नेमकं काय झालंय? नक्की कृपा, एकंदर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामधील काही दिवसापूर्वी एका चिमुकलीचा मृत्यू पाणी अभावी त्याचा झाल्याचं सांगल्या जात होतं। आणि दुसरं कारण असं समोर आलं होतं की ऊन भरपूर आहे, त्या ऊन लागल्याने त्यामुळे मृत्यू झाला असल्याचा अंदाज त्या गावात व्यक्त केला जात होता। त्यानंतर प्रशासन खळबळून जागा झालं आणि त्यांनी थेट जे आहेत त्या पारधी बेड्यावरती जाऊन चौकशी केली। आणि त्यानंतर पाहिलं तर मृत्यू नेमका कशाने झाला तर या ठिकाणी चौकशी केली असता हे गूढ कायमच होतं। आणि त्यानंतर प्रशासनाला असं वाटलं की नेमकं मृत्यू कशा झाला आणि तो मृत्यू का झालाय, ह्या कारणास्तव पाहिलं तर फॉरेन्सिक पथकाने त्या ठिकाणी भेट देऊन शवविच्छेदन ठिकाणी ज्या ठिकाणी तिचा मृतदेह पुरून ठेवला होता त्या ठिकाणी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे। आणि समोर या शवविच्छेदन केल्यानंतर अहवाल काय समोर येतो याकडे सगळ्यांचं लक्ष सुद्धा लागलेलं आहे। जी, निश्चितच संजय, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।